सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुंडांच्या हैदोसानं दहशत निर्माण केली आहे. सातपूर परिसरात रस्त्याने घरी जाणाऱ्या एका तरुण कामगाराचा कोयत्यानं सपासप वार करून खून करण्यात आलाय. नाशिकच्या सातपूरमधील श्रमिकनगर परिसरात पार्थ पॅलेस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जगदीश उर्फ भैया वानखेडे, वय वर्ष 22, राहणार श्रमिकनगर, मूळ गाव सटाणा असं मृत तरुणाचं नाव आहे. काम संपवून घरी परतत असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास गुंडांनी त्याची दुचाकी अडवली आहे. त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे, मात्र पैसे न दिल्यानं संतप्त गुंडांनी जगदीशवर कोयत्यानं सपासप वार केलेत आणि त्याच ठिकाणी त्याचा दुर्दैवी अंत झालाय. भर रस्त्यामध्ये झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे, मात्र संशयितांना अटक करा अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. आरोपींना तातडीने अटक होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.